सांगली येथे सकल मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील दादा यांचा दौरा। वटमोरे कॉर्नर येथील हॉटेल क्रिस्टल येथे सकाळी 10 ते सायंकाळी 10 पर्यंत सकल मराठा समाजातील सर्वांच्या भेटी घेऊन 29 ऑगस्ट रोजी चलो मुंबईसाठी मनोज जरांगे दादा पाटील यांनी मार्गदर्शन केले। कमीत कमी 10 ते 11 वेळा त्यांनी सभा घेऊन मार्गदर्शन केले। यावेळी सांगली जिल्ह्यातील सर्व सकल मराठा समाज यांनी मनोज जरांगे दादा यांची भेट घेतली। कवठेमंकाळ तालुक्यातील सकल मराठा समाज यांनी सुद्धा मनोज जरांगे दादा यांची भेट घेतली। माजी राज्यमंत्री माननीय अजितरावजी घोरपडे सरकार, श्री पांडुरंग पाटील, श्री दिलीप गिड्डे, माननीय रामदास सावंत, चिरंजीव राजवर्धन सावंत यांनी मनोज जरांगे दादा यांची भेट घेतली। एक महत्वाचा विषय राहिला होता, नेमका तेव्हा ठरवून गेलो सांगताना आणि तेव्हा अत्यंत महत्वाचा आहे आपल्यासाठी। सध्या सणवाराचे दिवस आहे। आपण ज्यावेळेस मुंबईला चाललो त्यावेळेस सणवाराचे दिवस आहे। मराठा आणि कुणबी एकी ह्यो जे आर पाहिजे, हैदराबादच्या गॅजेटसह सगळे गॅजेट पण पाहिजे। तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं ते 4 लाख होते, तरी लेकराचं कल्याण होणार नाहीये। आपण कमी प्रमाणात करू एवढे वेळेस। जर आपल्या घरात लाख रुपये पगार आला, 50,000 आला तर मोठमोठे उत्सव साजरे करू ना। एखाद्या वेळेस थोडा कमी करायचा, फक्त करायचा नाही असं मी म्हणत नाही, फक्त कमी प्रमाणात करायचं। पण मुंबईकडे सगळ्यांनी चालायचं। गणपतीचे प्रेड तुम्ही एकदा गणपती बसवा, माघारी आल्यावर विसर्जन करा, पण ती 2-3 दिवस टाळू नका। नसता त्या नादात असं होऊन जाईल लढाई जिंकत आली आणि आपण हरलो। आपल्या चुकीमुळे असं व्हायला नको। सणवार वारंवार येत राहते, जात राहते, पण जर नोकरी शिक्षण केलं तर पुन्हा ते पोराला येणार नाहीये, पोरीला येणार नाहीये। म्हणून आपल्याला तो सुद्धा विषय खूप समजून घेणं गरजेचं आहे। आता आम्ही ग्रामीण महाराष्ट्राचा गणपती, आमचा गणपती आम्ही संघर्ष झालेला आहे, लढाई जिंकली। छत्रपति शिवाजी महाराज के जय। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, लाख मराठा। आपण आपल्या घराघरातल्या गाड्या बाहेर काढायच्या आणि सगळ्यांनी मुंबईच्या दिशेने जातीसाठी एक दिवस आहे। एकदम सोपी मोहीम। कोणाला गाडी मागायची गरज नाही, काय नाही, फक्त त्या दमाने हाणायच्या। कोणाला इजा नाही झाली पाहिजे, नुकसान नाही झालं पाहिजे। दमाने चालायचं, नियम पाळायचे, शांततेत सगळे राहायचंय, जाळपोळ करायची नाही, दगडफेक करायची नाही। काय गावातल्या प्रशासकीय आणि शासकीय पदावर बसलेले जेवढे आपले लोक आहेत तेवढ्याला सांगायचं मुंबईला चला। तुम्ही सगळे मुंबईला येणार आहेत, त्यांना सांगितल्यानंतर तुम्हाला माग माहित नाही कोण मुंबईला आलं कोण नाही आलं। आपल्या ताईला सांगून जायचं, ताईला सांग आधार आहे। ज्या ज्या ओबीसीच्या जाती आरक्षणात गेल्या त्यांना कुठलाच आधार नव्हता, बघा बरं का, एकालाही आधार नव्हता। ज्या 67ला 180च्या आसपास मागपुढे आकडा व्हायचे, पण ते हे 2 गोष्टी आपल्या पक्षाला लक्षात ठेवा, कारण टँकर आणि डॉक्टर सांगत राहा सारखे। आणि तेवढं सणावाराचं यावर्षी थोडा कमी केला, पुढच्या वर्षी जास्त करू, आणि यावेळेस जास्त करायचं असलं करा, पण मुंबई टाळू नका। तुम्ही माघारी आल्यावर तुमचं विसर्जन करा किंवा सण करा, पण त्या वेळेला जर म्हणतात आधी हे महत्वाचं आहे असं जर तुम्ही म्हणलात तर तुमच्या पोराचं पोरीचं वाटोळा हाताने वाटोळं तुम्ही केलं म्हणून समजा, त्याला कोणाचाही विलाज नाहीये। फक्त समाज हरवून देऊ नका। समाज जर प्रतिष्ठा राहिली, उंचीवर गेला, तर आपले लेकरं आपण 100% जात मोठी होणार आहे। आधी गुलाल फेकू मराठा समाजावर, मग कवर सणवार करत राहू, ही एक विनंती।